नेरळमधील वीज खंडित होण्याच्या वाढत्या समस्येवर आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ सुनीता मोरे यांनी मुंबईतील निर्मल भवन येथे ऊर्जा राज्यमंत्री सौ मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले। नेरळ विभागात महावितरण कार्यालय 1 अंतर्गत सुमारे 20,000 आणि कार्यालय 2 अंतर्गत सुमारे 28,591 असे एकूण सुमारे 50,000 वीज ग्राहक आहेत। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे पोल, एलटी लाईन व ट्रान्सफॉर्मर यांचे मोठे नुकसान झाले होते। मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी तब्बल 6 दिवसांचा कालावधी लागला आणि कर्मचाऱ्यांवरही प्रचंड ताण आला। सध्या या संपूर्ण 50,000 ग्राहकांच्या भागाचा भार सांभाळण्यासाठी महावितरणकडे फक्त 5 ते 6 कर्मचारीच उपलब्ध आहेत। 50,000 ग्राहकांमागे अवघे 5-6 कर्मचारी असल्यामुळे एखादी समस्या उद्भवल्यास ती सोडवताना या कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होते। जर नेरळमध्ये खरंच 40 कर्मचारी आले तर या भागातील विजेचा प्रश्न कायमचा सुटेल आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल। याच पार्श्वभूमीवर नवीन वीज लाईन टाकणे, नवीन डीपी बसवणे आणि नवीन पोल उभारणे यासह महावितरणच्या नियमानुसार दर 10,000 ग्राहकांमागे एक शाखा अभियंता व साधारण 9 कर्मचारी याप्रमाणे 50,000 ग्राहकांसाठी एकूण 4 नवीन शाखा कार्यालये आणि 40 कर्मचाऱ्यांची मंजुरी देण्यात यावी अशी आक्रमक मागणी सौ सुनीता मोरे यांनी केली। मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक निर्णय घेत हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पाठवला असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होऊन नेरळकरांचा हा तिढा सुटेल असे आश्वासन दिले आहे।